एक धक्कादायक बातमी पाहूयात। मंत्री पंकजा मुंडे यांच्या स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना ही समोर आलेली आहे। वरळीतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे। कौटुंबिक वादातून ही आत्महत्या झाल्याची प्राथमिक माहिती आहे। अनंत गर्जे आणि डॉक्टर गौरी पालवे यांचा 7 फेब्रुवारीलाच विवाह झालेला होता। या प्रकरणी वरळी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केलेली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी केईएम रुग्णालयामध्ये पाठवण्यात आलाय। तर गौरी पालवे केईएम रुग्णालयामध्येच डेंटिस्ट विभागामध्ये कार्यरत होत्या। दरम्यान गौरीची आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केलाय। पाहूयात। ताई चापे आनंद गर्जे यांनी फोन केला की वडिलाला बीडमध्ये की फोन केल्याच्या पुढे कट केला आणि नंतर त्याच्या आईला फोन केला, गौरीच्या आईला फोन केला की तुमच्या मुलीने आत्महत्या केली, तिची डेड बॉडी माझ्या समोर आहे। गौरीला काय त्याचे प्रकरण पण माहिती झाली, काय अफेअर वगैरे होते, तिने माफ केलं त्याला, पण ते परत चॅटिंग बिटिंग करताना त्याला पाहिलं तर ते तिला हे झालं, त्याच्यामुळे तिथून मोर वाद होत होते। तो टॉर्चर करत होता खूप तिला म्हणायचं मी पण मरण तुला पण गुतवीन, तिला असं टॉर्चर करायचं। आणि ती डॉक्टर मुलगी होती, लढाऊ मुलगी होती, ती कधीच आत्महत्या केली नसती। ही हत्या आहे, एक कुटुंबाने मिळून आमच्या गौरीची केलेली हत्या आहे। या हत्येची सीबीआय मार्फत चौकशी व्हावी आणि सीबीआय मार्फत चौकशी करून आम्हाला कुटुंबाला न्याय द्यावा, कारण गौरी ही आत्महत्या करणारी नव्हती, ती संघर्ष करणारी कन्या होती। मी राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना विनंती करतो, आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार आणि उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांना विनंती करतो की या प्रकरणाची सखोल चौकशी सीबीआय मार्फत व्हावी आणि फॉरेन्सिक लॅब मार्फत तिचं इन कॅमेरा पोस्टमॉर्टम व्हावं, ही माझी एक अपेक्षा आहे कुटुंब म्हणून। तर दरम्यान गौरीच्या आत्महत्येसंदर्भात पती अनंत गर्जे यांनी काय भूमिका मांडली आपण पाहूयात। घटना घडली त्यावेळी मी घरी नव्हतो, घरी पोहोचलो तेव्हा घराचे दरवाजे आतून बंद होते। 31व्या मजल्यावरून खिडकीतून उतरून 30व्या मजल्यावरच्या माझ्या घरात प्रवेश केला तेव्हा गौरी गळफास घेतलेल्या अवस्थेत होती। गौरीला गळफास घेतलेल्या अवस्थेतून उतरवून मी रुग्णालयात नेलं। तर दरम्यान अनंत गर्जे आणि गौरीच्या लग्न सोहळ्यानिमित्त मंत्री पंकजा मुंडे यांनी सोशल मीडियावरती या दाम्पत्यांना शुभेच्छा देण्यासाठी एक पोस्ट केलेली होती, तीही आपण पाहूयात। माझ्या पुत्रासमान माझा स्वीय सहाय्यक चिरंजीव अनंत गर्जे याचा शुभविवाह पार पडला। चिसौका डॉक्टर गौरी सारखी सुंदर आणि सुशील सहचारिणी त्याला मिळाली। बीडमध्ये दोघांच्या विवाह सोहळ्यात माझी आई आणि डॉक्टर प्रीतम ताईंनी वधूवरांना आशीर्वाद दिले। तर अशा पद्धतीने पंकजा मुंडेंनी या लग्न सोहळ्यामध्ये शुभेच्छा दिलेल्या होत्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।